श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 59वा दशमस्कंध. दैत्य सर्व पापरूपच आहेत. पूतणेचा ज्यावेळी भगवंतांनी उद्धार केला त्यावेळी भागवतात असे वर्णन आले आहे की कृष्णानं केवळ स्तनपानच केले नाही तर पूतणेच्या देहातील सर्व चैतन्याचे स्रोतच पिऊन टाकले, प्राणही पिले. त्यावेळी नंद मथुरेला कर भरण्यास गेले होते. परत येताना व्रजाच्या जवळ येताच त्यांना वातावरणात सुगंध जाणवला. अवकाशात धुराच्या रेषा दिसू लागल्या. काही जळत असल्यानं धूर दिसतो, म्हणावे तर वास धुरकट नव्हता. एवढे दूर धुराचे लोट दिसले कारण पूतना पडली त्यावेळी तिच्या देहाला एकाच ठिकाणी दहन करणे शक्य नव्हते. तिचे अनेक तुकडे करून अनेक चिता रचून त्यात ते टाकले होते. पूतणेच्या देहातील व्याधी किंवा दुर्गंध निर्माण करणारे घटक म्हणजेच पापमूलक पदार्थ कृष्णानं हरण केले होते, म्हणून पाप नाही, दुर्गंधी निर्माण करणारे पदार्थ नाहीत. ते केवळ शुद्ध इंधनच झाले होते. म्हणून नंदांना जळक्या चितेमधूनही सुगंध जाणवला. अर्थात सुगंध जाणवला असे म्हणणे दुर्गंध येत नव्हता असे म्हणण्यासाठी सकारात्मक प्रगटन असू शकते, किंवा पाप अथवा व्याधिरूप दुर्गंध संपला याचे व्यवच्छेदक लक्षण सुगंध आला म्हणणेही असू शकते. असो, श्री संत तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगात म्हटले आहे, आये शरीर रोगाचे भांडार, आये शरीर दुर्गंधीचे आगार, तेव्हा पाप व्याधी दुर्गंधी एकरूपच आहेत. कृष्ण आपल्या सवंगड्यासह गाईवासरांना घेऊन फिरत होता. फिरता फिरता गोपांनी एक मोठा अजगर वासून पडलेला पाहिला. त्याच्या तोंडाकडे एका दृष्टिक्षेपानं पाहताच येत नव्हते, एवढा महाकाय जबडा विस्फारला होता. लहान लहान बालके होती ती, त्यांना ती एखादी गुहाच आहे असे वाटले. अणुरेणू तृणकाष्ठी चराचरी जडजीवात भगवंतच भरून राहिला असल्यामुळे कृष्णाला मात्र तो अजगराच्या रूपात अघासूर आहे हे कळलेच होते. त्यांनी सवंगड्यांना त्यात प्रवेश करू नका असे सांगितले तरी गाई वासरे त्यात गेलीच. मागोमाग गोपांनीही प्रवेश केला. त्या अघासुराला अजगराला कृष्णाची प्रतीक्षा होती, त्यामुळे त्यानं तोंड मिटले नाही. त्यामुळेच आत जाणाऱ्यांना ती गुहाच वाटत होती. त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्यच आहे हे जाणून शेवटी कृष्ण त्याच्या तोंडात शिरले. आकाशातून पाहणाऱ्या देवदेवतांनी ते दृश्य पाहून हाय हाय केले. आता मृत्यू सर्वत्रच व्यापणार वाटले. त्यांचे असे विचार सुरू असताना भगवंतांनी अजगराच्या मुखातून प्रवेश करताच आपले शरीर फुगवण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष योगेश्वराला काय अशक्य आहे. योगी लोकांना लहानात लहान आणि मोठ्यात मोठे होता येते. अणोरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. भगवंताच्या या लीलेने अघासुराचे श्वासमार्ग अवरुद्ध झाले. थोड्याच वेळात तो गतप्राण झाला आणि आत गेलेले सगळे जण सुखेनैव बाहेर पडले. हे पाहून ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटले. त्यांना भगवंताची अजून काही लीला दृश्ये दिसतात का याची ओढ होती. इकडे कृष्णाने अघासुराच्या अक्राळ विक्राळ जबड्यातून सुखरूप परत आणलेले बालगोपाल गाई वासरे वनात रम्य संचार करू लागली. थोड्या वेळाने सर्व जनप्रिय बाळकृष्ण म्हणाला, चला आता भूक लागली आहे, शिदोऱ्या सोडू. सगळे जणू कृष्ण म्हणण्याचीच वाट पाहत होते. पटापट सगळे शिदोऱ्या घेऊन जमले. सुदामा, मधुमंगल, पेंद्या वगैरे त्याचे खास मित्र कृष्णाच्या जवळजवळ करू लागले. इतरांनाही कृष्ण आपल्या समोरच पाहिजे होता. प्रत्येकजण कृष्ण दिसेल अशी जागा पकडण्यास धडपडू लागला. एकच गोंधळ उडाला. मग कृष्ण म्हणाला, अरे थांबा, असे वर्तुळाकार बसा. फुलामध्ये जसा पराग मध्यभागी असतो, भोवती पाकळ्या असतात तसे. निज मुख कवणाही आडदृष्टी असेना, रचुनी बसवी ऐसी भोवती बालसेना. नंतर सर्वांनी सहभोजनास प्रारंभ केला. थट्टा विनोद करीत ते भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. खेळत बागडत एकमेकांना घास देत एकमेकांच्या पानातील ओढून घेत चाललेले त्यांचे ते सामान्याप्रमाणे वागणे पाहून ब्रह्मदेवांनी त्यांच्या गाई वासरे जिथे चरत होती तिथून दूर दूर नेली. गोपगण जेवण्यात मग्न असल्यामुळे लवकर त्यांना ते कळलेच नाही. आसपास गोधन न दिसल्यामुळे ते कावरेबावरे झाले. कृष्ण म्हणाले, थांबा, काळजी करू नका, मी शोधून आणतो, तुम्ही स्वस्थ जेवण करा. कृष्ण गायींच्या पाठीमागे पाठीमागे गेले. कृष्ण लांब गेल्याचे पाहून ब्रह्मदेवाने त्या बालगोपाळांना दुसरीकडे नेले. कृष्णाला तिकडे गायी वासरे व इकडे बालगोपाल दिसत नाहीत हे पाहून त्यांना हे ब्रह्मदेवाचंच कृत्य आहे हे लक्षात आले.